जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात जी काही विशेष परवानगी होती नियुक्ती संदर्भात, कारण नवनियुक्त शिक्षकांचं त्या ठिकाणी बघा विशेष परवानगीमध्ये त्यांची नियुक्ती संदर्भात जी परवानगी दिली आहे, तर त्या परवानगीनुसार ज्या मतदारसंघामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जे काही लोकसभा निवडणूक सध्या सुरू आहे, तर त्या निवडणुकी झाल्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल, समुपदेशन असेल किंवा नियुक्तीची कार्यवाही असेल, तर त्या संदर्भात बघा विशेष जी काही कार्यवाही ही होणार आहे। तर आतापर्यंत सध्या महाराष्ट्रामध्ये 2 टप्पे सध्या पूर्ण झालेले आहे। तर ह्याच्यामध्ये बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, तर सध्या महाराष्ट्रामध्ये 19 तारखेला पहिला टप्पा झाला होता। त्याच्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर वगैरे हे जिल्हे सध्या त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, म्हणजे ह्यांचं मतदान सध्या झालेलं आहे। त्यानंतर 26 तारखेला आपल्याला माहिती आहे की बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, तर ह्यांचं मतदान सध्या या ठिकाणी बघा पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर पुढील जो काही टप्पा असणार आहे तो आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 7 तारखेला पुढील टप्पा असणार आहे। मग 7 तारखेला कोणता असणार आहे, जो काही कोकण पट्टा असेल म्हणजे कोकण विभाग असेल, तर तो 7 तारखेला असणार आहे। त्याच्यामध्ये रायगड असेल, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जे काही जिल्हे आहेत, तर ह्या ठिकाणी 3ऱ्या टप्प्यामध्ये ते जिल्हे असणार आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं 13 मेला या ठिकाणी जो काही पुढचा टप्पा आहे 4 नंबरचा टप्पा, तर त्याच्यामध्ये नंदुरबार, जळगाव, त्यानंतर जालना, संभाजीनगर, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड वगैरे हे जे महत्त्वाचे जिल्हे आहेत, तर ते 13 तारखेला असणार आहे। आणि अंतिम जो टप्पा आहे तो 20 तारखेला आहे। त्यानंतर 20 तारखेला जो आहे तो धुळे असेल, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, मुंबई वगैरे हे जे काही सध्या जिल्हे आहे इन्क्लूड, तर 20 तारखेला ह्यांचं लोकसभा मतदान त्या ठिकाणी पार पडणार आहे। तर आता बघा आजच्या जे काही पेपरला महत्त्वाची जी एक बातमी आलेली आहे, तर त्याच्यामध्ये बघा निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवा अशा संदर्भात ही एक महत्त्वाची या ठिकाणी बघा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरची न्यूज या ठिकाणी आलेली आहे वृत्तपत्रामध्ये। तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, जे छत्रपती संभाजीनगरचं या ठिकाणी बघा जिल्ह्यात 13 मे नंतर भरती प्रक्रिया या ठिकाणी हेडिंग सध्या दिलेली आहे, म्हणजे 13 मे नंतर भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात होणार। मग त्याच्यात काय सांगितलं आहे, तर या ठिकाणी बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे। त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांची विनंती करण्यात आली होती। जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यकारी अधिकारी शिक्षक भरती संदर्भातील निर्देश देण्यात आले आहे। पवित्र पोर्टलवर सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मात्र निवडणुकी झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरती पुढील प्रक्रिया करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने बघा विशेष परवानगी दिली होती। मग त्याच्यामध्ये पुढील जे काही फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि जी तत्सम जी पदे असेल म्हणजे जो कन्व्हर्टेड राऊंड असेल, तर त्या संदर्भात बघा पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता या ठिकाणी पुढील जी काही कार्यवाही असेल, तर ती कार्यवाही करण्यासंदर्भात निर्णय या ठिकाणी बघा सूचना योग्य ते पालन करून भविष्यात कोणतेही न्यायालयीन गुंतागुंत या ठिकाणी बघा होणार नाही याची दक्षता घेऊन पुढील जी कार्यवाही करण्यात येईल असं माननीय आयुक्त महोदय सुरेश मांढरे सरांनी या ठिकाणी माहिती सांगितलेली होती। म्हणजे जी काही संभाजीनगर असेल किंवा मग संबंधित जे काही नंदुरबार असेल, धुळे असेल, कारण या ठिकाणी 13 तारीख जी देण्यात आली आहे 13 मे 2024 नंतर या ठिकाणी भरती प्रक्रिया सध्या सुरुवात होणार। म्हणजे 13 मेला जो संबंधित जिल्हा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की 13 मेला कोणता जिल्हा आहे, तर नंदुरबार आहे, जळगाव आहे, जालना, संभाजीनगर या ठिकाणी बघा, त्यानंतर पुणे असेल, अहमदनगर असेल, बीड असेल, हे जे जिल्हे आहेत ते 13 तारखेला या ठिकाणी सुरुवाती होणार आहे। तर याच्या अनुषंगाने लोकसभा निवडणूक झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यामध्ये जी काही भरती प्रक्रिया असेल, तर ती भरती प्रक्रिया या ठिकाणी बघा पुढेही कंटिन्यू होणार आहे। तर अशा संदर्भात ही एक महत्त्वाची सध्या न्यूज आली होती। तसंच बघा जे काही उर्वरित जे जिल्हे आहे ते सोडून या ठिकाणी 19 तारखेला जे झालेले जिल्हे आहे आणि 26 तारखेला ज्यांचं मतदान सध्या पार पडलेलं आहे, तर ह्या जिल्ह्यामध्ये संबंधित जे काही जिल्हे असेल आणि तुमची ह्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाली असेल, तर तिथे बघा वैयक्तिक तुम्ही पाठपुरावा करू शकतात, जेणेकरून सध्या त्या जिल्ह्यामध्ये काय अपडेट सध्या चालू आहे शिक्षक भरती संदर्भात, तर ती स्वतः या ठिकाणी बघा तुम्ही अपडेट घेण्याचा प्रयत्न करा। आम्हाला जर अपडेट आली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तरी देखील सध्या काही जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा अंतर्गत शिक्षक बदलीची प्रक्रिया आहे, तर त्याची बघा जी काही प्रोसेस होती तर ती सध्या सुरुवात झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने विविध जिल्हा परिषदमध्ये पत्र देखील इश्यू करण्यात आले आहे। तर ते पत्र देखील आपल्या बघा जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल। तर कोणकोणत्या जिल्ह्याचं सध्या पत्र इश्यू झालेले आहे जिल्हा बदली
संदर्भात, तर ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. तरी देखील जे संबंधित जिल्हे आहे, आता बघा 20 तारखेपर्यंत सध्या निवडणूक असणार आहे. त्यानंतर पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही शिक्षक भरतीची होऊ शकते. कारण इतर ज्या भरत्या आहे, आता तलाठी भरतीचं देखील बघा विशेष जी काही कार्यवाही असेल त्यांची नियुक्ती संदर्भात किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, तर त्याची देखील कार्यवाही सध्या सुरू झालेली आहे. तर इतर भरतींची सध्या कार्यवाही सध्या सुरू झाली आहे, तर शिक्षक भरतीची देखील यदा कदाचित बघा लवकरात लवकर प्रोसेस ही सुरू होईल. तर अशा पद्धतीने एक ही महत्त्वाची अपडेट होती. तर ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये ज्या जिल्ह्याचं या ठिकाणी मतदारसंघामध्ये सध्या लोकसभेचं जे निवडणूक जी झाली असेल तर त्याच्यामध्ये पुढील जी कार्यवाही होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अंतिम जे काही 4 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि 5 तारखेपासून संपूर्ण जी काही आचारसंहिता असेल, आदर्श आचारसंहिता, तर ती शिथिल होऊन पुढील जे काही कामकाज असेल ते बघा योग्य गतीने पुढेही सुरुवाती होऊ शकते. तर एकंदरीत आपण या ठिकाणी बघा आशा करू शकतो, वाट बघू शकतो की पुढील जी काही शिक्षक भरती असेल ती लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण हो आणि जे काही नियुक्ती आदेश असेल किंवा कन्व्हेटेड राऊंड असेल, विथ इंटरव्ह्यूचे राऊंड असेल ते देखील पार पडो आणि सर्वांना बघा योग्य तो वेळेला न्याय मिळो असं जे या ठिकाणी बघू शकतो आपण. तर एक हे महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.